आपके ठीक हो जाए परमेश्वर अब्बा। धन्यवाद करते परमेश्वर तेरे आशीषों की उसकी ज़िंदगी परमेश्वर पिता। और हम चाहते हैं यीशु के नाम से कि उस बच्चे की सहायता करके वो दिन ब दिन तुझमें बढ़ने पाए परमेश्वर अब्बा। और जो भी इस समय उसको पेन हो रहा है वो तू परमेश्वर पिता हटा दे परमेश्वर। आपके हाथ उस बच्चे को सौंपते हैं, धन्यवाद करते हैं। और जितने जन यहाँ आए परमेश्वर पिता सभी को तू आशीर्वाद करता है। आज जब वचन बांटा जाता है उसको समझने में, उसको चलने के साथ आते परमेश्वर। धन्यवाद यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। हिल रहा है हवा से हिल रहा है। हाँ नो नीड ऑफ दैट। प्रेज द लॉर्ड। प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊ। आजच्या सुंदर दिवसासाठी देवाने आपल्यासाठी जे वचन दिलेलं आहे आपल्या कुटुंबासाठी, त्या वचनासाठी आपण प्रभूला धन्यवाद देतो। किती जण आपले डेली पोस्ट फॉलो करताय, रोजचे व्हिडिओज डेली आपण व्हिडिओ आणि पोस्ट आपण फॉलो करत आहे। किती जण आपल्या कुटुंबामध्ये रोज प्रार्थना करायला सुरुवात होईल 1 जुलैपासून। प्रेज द लॉर्ड। लक्षात घ्या, आपण 3 महिने कराराचा कोर्स आपल्या घरामध्ये कसा ठेवावा याची प्रॅक्टिस आपण करतो। प्रेज द लॉर्ड। ओबेदिदोमने आपण पाहिलं 3 महिने देवाच्या कराराचा कोर्स त्याच्या कुटुंबामध्ये ठेवला, घरामध्ये ठेवला आणि तो आशीर्वाद आहे। प्रेज द लॉर्ड। आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दुसरं काही नाही पण देवाच्या वचनाला पहिलं प्राधान्य देणं, देवाच्या वचनाला प्रथम स्थान देणं आणि कराराचा कोश आपल्या घरामध्ये कशा प्रकारे आपण ठेवू शकतो, आपल्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे ठेवू शकतो जेणेकरून आशीर्वाद येतील। आशीर्वाद हे केवळ प्रार्थना केल्याने येत नाही, आशीर्वाद केवळ बलिदान केल्याने येत नाही, आशीर्वाद केवळ आपण गाणं गायल्याने येणार नाही, पण आशीर्वाद येतील जेव्हा आपण देवाच्या वचनाला मान देऊ। आमेन। जेव्हा आपण देवाच्या वचनाला सन्मान देऊ, देवाच्या वचनाला आपण प्रथम ठेवू। बायबल सांगतं की सगळ्यात प्रथम तुम्ही माझं राज्य आणि माझी धार्मिकता त्याचा शोध घ्या। सो आपल्या जीवनातल्या लिस्ट में हमारे जीवन की इंपॉर्टेंट लिस्ट में सबसे प्रथम है परमेश्वर का राज्य, किंगडम ऑफ और उसकी धार्मिकता, नंतर आपलं जीवन। सो या 3 महिन्यामध्ये माझी प्रार्थना आहे मनापासून आपली मंडळी आणि हे जो ट्रेंड आहे किंवा ही जी चळवळ आहे, आंदोलन आहे, हे संपूर्ण अपोस्टोलिक फॅमिली फॉलो करत आहे। मला बाहेर शहरातून पण कॉल येत आहे की आम्ही तुमची व्हिडिओ रोज पाहतो, तर दररोज आम्ही दोघं पण 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूब चॅनलवरती आहे। ओके। आणि त्याच्यामध्ये रोजचं विश्लेषण आपण देत आहे की कशा प्रकारे कोणत्या कोणत्या गोष्टी देवाचा कराराचा जो संदूक होता, वाचाचा संदूक होता, त्याच्यावरती ठेवलेला आहे आणि त्या प्रत्येक वस्तूचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेत आहोत। सो मागच्या रविवारी आपण काय केलं होतं, कराराच्या पेटी जी होती ती कोणत्या लाकडाने बनवलेली होती? बाबळीचं बकुळकी लाकूड। आणि बाबळीच्या लाकडाची विशेषता आपण पाहिली, काय काय विशेषता? बकुळकी लाकूड सडत नाही, ते खराब होत नाही, व्हेरी गुड। आणि त्याची मुळं खाली परत आहे। याचा अर्थ काय? आपलं जीवन खालपर्यंत मुळवलेलं पाहिजे। आपला विश्वास हा वरती वरती नको, फक्त जमिनीचे 1 फूट नको, परंतु खालपर्यंत मुळवलेलं आपण राहिलं की काहीही जरी झालं तरी मी ख्रिस्ताला सोडणार नाही। कुछ भी हो जाए मैं मसीह को नहीं छोड़ूंगा, चाहे गरीबी आ जाए, प्रेज द लॉर्ड, चाहे बीमारी आ जाए, मैं मसीह को नहीं छोड़ूंगा। मग मुळावलेले लाकूड
बाभळीचं झाड जे खोलपर्यंत मुळवलेलं असतं, याचा अर्थ ते विश्वासणारे जे आपला विश्वास कसा करतात, खोलपर्यंत. त्याचा अर्थ का अजून आपण पाहिला की बाभळीच्या झाडाची मुळं तिथपर्यंत जातात ज्या ठिकाणी पाणी, जोपर्यंत त्यांना पाणी सापडत नाही तो. इसका मतलब क्या, जोपर्यंत तुम्हाला वचन पूर्णपणे लागणार नाही तोपर्यंत खाली जात राहा. जोपर्यंत तो पाण्याचा झरा तुम्हाला लागणार नाही तोपर्यंत त्याचा शोध. आणि आपण एक्झाम्पल बघितलं होतं, बोरवेल्स करणारे लोक खूप खर्च करतात. बोरवेलची मशीन येते आणि ती मशीन काय करते, एका ठिकाणी होल पाडते आणि ती पाडत जाते पाडत जाते पाडत जाते, पण ते थोड्यावरती थांबत नाही. टाइम झाला, 5 तास झाले, आता काम बंद करतो असं ते म्हणत नाही. ते तोपर्यंत खाली खोदत जातात, ड्रिल करत जातात जोपर्यंत पाणी त्यांना लागत. सो बाभळीचं झाड तोपर्यंत खोल जातं त्याच्यामुळे जोपर्यंत त्याला पाणी लागत नाही. आणि ते झाड जमिनीमध्ये जाऊन पाणी शोधून घेतं. खरा विश्वासणारा कुठेही असू दे, तो वचन शोधतो. तो काय शोधतो, वचन शोधतो. किती जण दिल्लीला गेले होते, दिल्लीला गेले, ट्रॅव्हलिंग मध्ये बाहेर प्रदेशात गेल्यावरती, जस्ट आम्ही गेलो, तुमच्या अगोदर आम्ही गेलो ताजमहल, तर मला सगळे मराठी लोक दिसले. टोपी घालून, लुगडं घालून, लगेच क्लिअर आहे हे बघ मराठी आपले महाराष्ट्राचे. आणि 1-2 जणांना मी जाऊन बोललो, पण कुठलं आहे, कोणी म्हणजे शिर्डीचा आहे, कोणी म्हणजे कोपरगावचा आहे. मग आम्ही बरेच लोक होते, एक तर खूप मोठा ग्रुप होता, काही लोक होते. आम्ही ताजमहल पाहते, जवळून कुठे मराठी बोलणारा चालत आहे, लगेच पाहते अरे हे बी महाराष्ट्राचं. किती आनंद होतो. बाहेर देशामध्ये, बाहेर प्रदेशामध्ये आपण ज्यावेळेस जातो किंवा आपली भाषा बोलणारे हिंदी किंवा मराठी, आपल्याला आनंद होतो. त्याच प्रकारे आपण त्या लोकांना शोधून काढतो. काय करतो आपण, शोधून काढतो. एक मल्याळी म्हणजे केरळचे लोक कुठल्याही जगात जाऊ देते, दुसरं मल्याळी शोधून काढतो, बरोबर. एक शीख पंजाबी, तो कुठल्याही राज्यात जाऊ, तो दुसरा पंजाबी काय करतो, शोधून काढतो. एक गुजराती कुठेही जाऊ दे जगाच्या कानाकोपऱ्यात, तो दुसरा गुजराती शोधून काढतो. आणि मग त्यांची काय बनते, त्या ठिकाणी एक कम्युनिटी तयार होते. त्यांची छोटीशी तिथं तो संगती त्यांची तयार होणार. उसी प्रकार एक विश्वासणारा दुसरा विश्वासणाऱ्याला शोधून काढतो. आमेन. एक विश्वासी दूसरे विश्वासी को ढूंढ के निकालता है, संगती करने के. मग बाभळीच्या झाडाची मुळं काय शोधतात, पाणी कुठे आहे ते शोधतात. आपण काय शोधायला पाहिजे, देवाचं वचन. कोणती मंडळी शोधली पाहिजे, देवाचं वचन असेल. प्रेज द लॉर्ड. कोणतं फेलोशिप शोधलं पाहिजे, ज्या ठिकाणी देवाचं, ज्या ठिकाणी मसाज नाही, शुगर कोटिंग संदेश नाही, ज्या ठिकाणी लोकांना टिकवण्यासाठी त्यांची वाळवाई करणारा संदेश नाही, परंतु आपलं जीवन परिवर्तन करणारा संदेश. ते बाभळीच्या झाडाची काय एक खासियत. अजून काय बघितलं आपण, वाळवंटामध्ये पण व्हेरी गुड. बाभळीचं झाड हे वाळवंटामध्ये पण वाढतं. कहीं भी बाभळीचं झाड हमको मिळेल, कुठं पण भेटेल आपल्याला बाभळीचं झाड. म्हणून त्या झाडाला मेंटेनन्सची गरज नाही, त्याला एक विशिष्ट वातावरण लागत नाही. आपलं जीवन पण कसं झालं पाहिजे की आपल्याला एक विशिष्ट वातावरण नाही लागलं कि जीवन में अगर सब कुछ ठीक है तो ही मैं प्रभु में बना हूं. अगर जीवन में प्लस माइनस 19-20 हो रहा है तो मैं प्रभु में नहीं बना. जर बँकेमध्ये भरपूर पैसा आहे, स्टेबल इन्कम आहे, तरच मी देवाची सेवा करणार. आणि जर मी योबासारखा जर मी भिकारी झालो, आजारी पडलो, शून्य झालो, तर मी सेवा बंद करणार. असं जीवन आपण नाही.
प्रेज लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. सो बाबळाचं लाकूड, बाबळाचं झाड, बबूल की लकड़ी कहीं भी उग सकती है. हाँ. खरा विश्वासणारा कोणत्याही वातावरणामध्ये टिकून राहा. Amen. आपल्या गावाचं उदाहरण, आपल्या गावामध्ये जास्त सुख सुविधा नाही, वारंवार होणाऱ्या मीटिंग्स नाही, बरोबर की नाही? जास्त लोक नाही फेलोशिप करायसाठी, पण तरी पण तुम्ही आणि मी या कोरड्या भूमीवरती उगवून येत आहे. आमेन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. तरी पण आपण या कमी पाण्यामध्ये, सुक्या भूमीमध्ये एक झाड त्या ठिकाणी उगवले. दाविदाचा तंबू त्या ठिकाणी पण पुनर्स्थापित होत आहे. Amen. सो खरे विश्वासी what do you do? खरे विश्वासी काय करतात? खरे विश्वासणारे ते लो मेंटेनन्स. सगळ्यात बरं लो मेंटेनन्स. Low maintenance. लो मेंटेनन्स म्हणजे काय? कमी खर्च. कमी खर्च. मी ज्यावेळेस शहरामध्ये जातो, इतर मंडळांमध्ये जातो, पाहतो लोकांना चर्चमध्ये टिकवणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आणि मी 2008 पासून पाहत आलो अनेक मंडळांमध्ये खूप काही करावं लागतं. चहा, कॉफी, केक, गेस्ट स्पीकर, सतत दर महिन्याला गेस्ट स्पीकर आणायचे. आज हा स्पीकर येते, तिकडून येते, काहीतरी स्कीम करायच्या, विशेष आरोग्याची विशेष प्रार्थना, लेडीज मीटिंग वेगळी, सगळं वेगळं, एकदम कसं तरी चर्च चाललं पाहिजे. खूप खूप काय म्हणतात त्याला, सर्कस करावं लागते. पण प्रभूने मला सांगितलं की अशा प्रकारे मंडळी जर चालवली तर ते जीवनभर लोकांना मेंटेन करावं लागेल, पाळणं. प्रत्येकाला खुश करावं लागेल, प्रत्येकाची हांदियाबी करावी. दशमान द्या, अर्पण द्या, चर्चला या, लिटरली रिक्वेस्ट करतात. प्रभू म्हणला की बाबळीच्या लाकडाला ते कुठं पण उत्तर. आमेन. Amen. बाबळीच्या लाकडाला सतत जाऊन पाहावं लागत नाही पाणी पडलं का नाही, कारण की ते लाकूड एकदा जमिनीत गेलं ते बरोबर पाणी शोधतं. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. ते लाकूड बरोबर पाणी खेचून, त्याला निगराणीची गरज लागत नाही. त्याला काही केअर, गुलाबाच्या झाडासारखं नाही. कुंपण करा, त्याला जनावरांपासून वाचवा, कुत्र्या मांजऱ्यापासून वाचवा. इतर रोपांसारखं नाही, त्याला खत घाला, मग त्याची प्रूनिंग करा, मग हे आणि मग ते, खूप हेडेक येतो. बाबळीचं झाड तसं नाही. म्हणून आपलं जीवन असं पाहिजे की आपण कोणत्याही वातावरणामध्ये आहोत, पण मी त्या ठिकाणी वाढणार म्हणजे वाढ. Amen. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. आपण वैजापूरमध्ये किंवा एखाद्या खेड्यामध्ये पण आहे, नो प्रॉब्लेम, त्या ठिकाणी पण मी वाढणार, कारण की पाणी मी पकडून ठेवले. Yes. मला काय भेटलेले ते पाणी भेटलेले. पाणी म्हणजे देवाचं वचन. सो बाबळीचं झाड, त्याचं लाकूड आणि त्या लाकडाने ती कराराची पेटी त्या ठिकाणी काय केली होती, तयार केली होती. पण तितकंच नव्हे. निर्गमन अध्याय 25 वचन 11 वाचा. निर्गमन अध्याय 25 वचन 11. निर्गमन 25:11. तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मडवावा आणि त्याच्या सभोवती शुद्ध सोन्याच्या काठा करावा. त्याच्या चारी पायांना लावण्यासाठी सोन्याच्या 4 गोल कड्या ओतून एका बाजूला 2 व दुसऱ्या बाजूला 2 अशा लावा. बाबळी बायबल सांगतं, तू त्यावर शुद्ध सोन्याचा मुलामा देशील, आतून आणि बाहेरून त्याच्यावरती सोन्याचा मुलामा. आता ही गोष्ट फार गरजेची. लाकूड बाबळीचं सहजासहजी भेटलं. मग परमेश्वर ऑर्डिनरी लोकांना उचलतो, सर्वसाधारण लोकांना त्याच्या हातात घेतो, त्यांचा उद्धार करतो
परमेश्वर त्यांना निवडतो, परंतु त्या लाकडाला आतून आणि बाहेरून सोन्याची परत त्या ठिकाणी. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे की देवाचं संदूक, कराराची पेटी फक्त लाकूड नव्हतं, परंतु आणि फक्त सोनं पण नव्हतं, परंतु ते लाकूड आणि सोनं या दोघांचा मिलाप त्या ठिकाणी. किती लोकांना समजतं? फक्त लाकूड नाही आणि फक्त सोनं नाही, पण लाकूड आणि सोनं दोघांचं काय होतं त्या ठिकाणी? मिलाप होतं. मग बाबळीचं लाकूड, शिट्टीम वूड म्हणजे ख्रिस्ताची मानवता, येशू ख्रिस्त हा मनुष्य म्हणून आला, आणि शुद्ध सोनं म्हणजे ख्रिस्ताचं ईश्वरित्व, तो मनुष्य म्हणून आला परंतु तो देव होता. आणि तो ते मनुष्याचा देह धारण करून पृथ्वीवरती राहिला. तो मनुष्य पण होता म्हणून त्याला मनुष्याचा पुत्र म्हटलं, आणि तो देव होता म्हणून त्याला देवाचा पुत्र म्हटलं. सन ऑफ गॉड अँड द सन ऑफ मॅन, दोन उपमा येशू ख्रिस्ताला मिळाले. त्याला पोकरू पण म्हटलं गेलेले आणि त्याला यहोदा गोत्राचा सिंह पण म्हटलं गेले. फक्त लाकूड नाही आणि फक्त सोनं नाही, सोनं पण आणि लाकूड पण. म्हणून येशू ख्रिस्त आपण पाहतो 100% मनुष्य आणि 100% देव आहे. योहान अध्याय 1 वचन 14 सांगतं, वचन देहधारी झालं आणि आमच्यामध्ये वास करू लागलं. वचन प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, आणि तो शब्द काय झाला? देहधारी झाला. येशू ख्रिस्त देहधारी झाला. त्याने अवतार घेतला नाही, पण देह धारण. खरोखर अवतार घेणं म्हणजे काय? टेम्पररी कोणाचं तरी सोंग घेणं, ऍक्टिंग करणं. पण देहधारण म्हणजे स्वतः त्याने मनुष्याचं शरीर घेऊन तो या पृथ्वीवरती आला. जस्ट लाईक अस, आपल्यासारखाच. आमेन. मग आपण पाहतो की ती वचन देहधारी झालं आणि आमच्यामध्ये वास करू लागला. पत्रात 2 वचन 9, कारण देवत्वाची सर्व परिपूर्णता त्याच्यामध्ये शारीरिक रीतीने वास करते. देवत्वाची परिपूर्णता बायबल सांगतं की शारीरिक रीतीने त्याच्यामध्ये वास करते. तो शरीरामध्ये त्याला पाहिलं तर तो त्यांच्यासारखाच दिसायचा. जसे त्याचे शिष्य होते तो पण तसाच दिसायचा. जसे यहुदी लोक होते तो पण तसाच दिसायचा. त्याचे कपडे पण सेम होते. पण तो सिंपल ऑर्डिनरी मनुष्य, त्याच्यामध्ये परमेश्वर होता. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तानी आपल्याला नॉर्मल बनवले. 2 डोळे सगळ्यांना. तिसरा डोळा आहे का कोणाला? 32 दात आहे. कमीच असतील काही लोकांना. काढून टाकलेले, रूट कॅनल केलेले, सगळ्याला 2 खाते. आपण सगळे सेम दिसतो. जगात आपण गेलो, मार्केटमध्ये गेलो, त्या ठिकाणी आपण इतर लोकांसारखे दिसतो. पण एक फरक आहे, तुमच्यामध्ये त्रिएक परमेश्वर वास करतो. हालेलुया. तुमच्या शरीराला देव म्हणतो तुमचं शरीर माझं मंदिर आहे. प्रेज गॉड. तुम्ही देवाचे चालते फिरते वाहन. आमेन. आपण देवाचे चालते फिरते ट्रान्सपोर्टेशन ट्रक बघितली काय करते? ट्रान्सपोर्टेशन ट्रक ती खाली असते, तिच्यामध्ये मग काय भरतात? माल भरतात, कंपनीचा माल भरतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकचा माल भरतात, आणि ती ट्रान्सपोर्टेशन ट्रक काय करते? तो माल घेऊन जिथं जायचं त्या ठिकाणी जाते. तुम्ही देवाला घेऊन जाणारे वाहन. प्रेज द लॉर्ड. मला मी देवाचं वाहन आहे. मी देवाचं वाहन आहे. मी देवाचं वाहन आहे. मी देवाचं वाहन आहे. बायबल सांगतं, तुम्हाला ठाऊक नाही का तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. मग आपण फक्त लाकूड नाहीये, आपल्यामध्ये आतून बाहेरून सोनं देवाने लावलंय. आपण मिश्रण आहे. शारीरिक आयुष्य, शारीरिक वेदना, शारीरिक त्रास, नॉर्मल जीवन, परंतु एक्स्ट्रा नॉर्मल अभिषेक देवाने तुम्हाला दिला.
म्हणून तुम्ही प्रार्थनेने आणि वचनाने काही करू शकता जी इतर लोक करू शकतात. आमेन. तुम्ही एक व्यक्ती कमीत कमी 100 लोकांना वाचू शकता तुमच्या जिवंत आयुष्यात. बाकी लोक ते करू शकतात. तुम्ही प्रार्थना करता कुणासाठी आणि तो व्यक्ती बरा होऊ शकतो. आमेन. तुम्ही एखाद्याला वचन सांगतात आणि त्या व्यक्तीचे जीवन बदलू शकतात. का? तुमच्यामध्ये काय आहे? आतून आणि बाहेरून समोर आहे. येशू ख्रिस्त लढला ते मानवत्व, परंतु येशूने लाजाराला जिवंत केलं ते त्याचं ईश्वरत्व. येशू म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे, मी जीवनाचं पाणी आहे. जो ही भाकर खाईल त्याला कधी भूक लागणार नाही, जो हे पाणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही. तो त्याचं ईश्वरत्व. परंतु येशू म्हणाला, मला भूक लागली लाजारला, मी तुझ्या घरी काय येणार आहे? डिनर करायला येणार, तुझ्या घरी मी जेवण करायला येणार. त्याचं मानवत्व. क्रूस घेऊन जाताना येशूला तहान लागली, तो मला पाणी द्या. त्याचं काय? मनुष्यत्व. प्रेज द लॉर्ड. येशू थकला, येशू थकला, जहाजामध्ये तो झोपी गेला. काय? त्याचं मानवत्व. परंतु तोच येशू नंतर पाण्यावरती चालत आला, त्याचं ईश्वरत्व. म्हणजे लाकूड पण आणि सोनं पण त्याचं मिश्रण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तुमचं जीवन आणि माझं जीवन, आपण फक्त लाकूड नाही असलं पाहिजे, ठीक आहे, पण त्याला काय लागलं पाहिजे? सोनं लागलं. प्रेज द लॉर्ड. आमेन. त्याला काय लागलं पाहिजे? सोनं लागलं पाहिजे. पण देवाची निवड काय आहे की देवाने लाबानाचं उंच देवदार वृक्ष निवडलं नाही, त्याने वाळवंटात उगवणारं एक विशिष्ट शिट्टिंग लाकूड, बाबळीचं लाकूड निवडलं. आणि त्याच्यातून आपण काय शिकतो की देवाला प्रसिद्ध लोकांची गरज नसते, परंतु देवाला उपलब्ध लोकांची गरज असते. देवाला प्रसिद्ध लोकप्रिय लोकांची गरज नाही, त्याला उपलब्ध लोकांची गरज आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, जर तुम्ही आणि मी प्रत्येक मीटिंगला उपलब्ध नाहीये, बायबल स्टडीला उपलब्ध नाहीये, रविवारच्या मीटिंगला उपलब्ध नाहीये, याचा अर्थ आपण स्वतःला खास समजतो. आणि देवाला जो व्यक्ती उपलब्ध नाहीये त्याची देवाला गरज नाही. जो व्यक्ती देवासाठी उपलब्ध नाहीये त्याला देव कधीच वापर करणार नाही. तुम्हाला कितीही भारी भाषा येऊ दे, तुम्ही कितीही जुने ख्रिस्ती असू दे, इफ यू आर नॉट अवेलेबल, गॉड इज नॉट गोइंग टू यूज यू ॲट ऑल. देवाचा राज्यात जो पहिला येईल तो देव त्याला. पाऊल सांगतो, मी शर्यतीत असा धावलो, मी माझी शर्यत पूर्ण केली. काय केली शर्यत मी? कारण की जर मी धावलो नाही, जर मी स्पीड पकडला नाही, तर माझ्या पहिला कुठेतरी कोणीतरी चालल्या जाईल आणि मी मागे राहतो. आपल्यासोबत हे होतात. आपण देवाने आपल्याला सगळं काही दिलं. हालेलुया. वैजापूरला आता वचनाची कमी नाही, वैजापूरला आत्म्याची कमी नाही, वैजापूरला मंडळीची कमी नाही. आता प्रॉब्लेम काय आहे? आपले लोक का आवडत नाही? सगळ्यात मोठं, आपण प्रधानमंत्रीपेक्षा बिझी, प्रधानमंत्रीपेक्षा बिझी, राष्ट्रपतीपेक्षा आपण बिझी, आमदार खासदारांना पण आपण मागच होतो, इतकी बिझी आपण. आणि मग आपण रडतो, देव माझा वापर करत नाही, प्रभू मला इस्तेमाल करत नाही, प्रभू मला हे देत नाही. प्रॉब्लेम हे बाळा की तू देवासाठी उपलब्ध नाही. यू आर नॉट अवेलेबल फॉर गॉड. हालेलुया. ज्यावेळेस चर्चला यायचं आहे त्यावेळेस आपली दुसरी कामं आहे. काय इम्पॉर्टंट आहे देवापेक्षा? What is more important than God? प्रभूपेक्षा इम्पॉर्टंट काय? जर मी माझं जीवन देवाला समर्पित केलेलं आहे, मग त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय माझ्यासाठी? सो देवाला प्रसिद्ध लोकांची गरज नाहीये, त्याला उपलब्ध लोकांची गरज आहे. पहिली करंती कारसपत्र अध्याय 1, पहिली करंती कारसपत्र अध्याय 1 वचन 27 ते 29. पहिली करंती कारसपत्र अध्याय 1 वचन 27 ते 29 वाचू आपण. ज्ञानास लागवावे
काय सांगतात? देवाने जगातील मूर्ख लोकांना निवडलं. कोण आहे ते मूर्ख? मी. देवाने जगातील मूर्ख लोकांना निवडलं शहाण्यांना लाजवण्यासाठी. हालेलुया. देवाने जगातील दुर्बळ लोकांना निवडलं जे बलवान आहे त्यांना लाजवण्यासाठी. हालेलुया. आपण आपल्या जीवनामध्ये पाहू, आपल्या खानदानीकडे पाहू, आपण आपल्या परिवाराची हिस्ट्री पाहू, आपल्यामध्ये काहीच आकर्षक गोष्ट नाही. कोणी केलेले कोणी मोठं काम तुमच्या फॅमिलीमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये नाही. सर्वसाधारण मूर्खामध्ये गिनती होईल, दुर्बळामध्ये गिनती होईल असा मी, पण परमेश्वराने मला. आमेन. दुर्बळामध्ये गिनले जाणारे देवाने तुमची निवड केली, जेणेकरून कोणालाही देवासमोर गर्व करता येऊ नये, की उद्या कोणी म्हणणार नाही की मी बुद्धिमान होतो म्हणून देवाने मला निवडलं, मी मालदार होतो म्हणून देवाने मला उतरलं, माझी फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं होतं म्हणून देवाने मला निवडलं, असं कोणीच म्हणू शकणार नाही. त्याची निवड परमेश्वराने आपली. हालेलुया. देवाने काय पाहिलं? हा व्यक्ती, ये बच्चा, ये लड़की मेरे लिए उपलब्ध है. आमेन. देवाचे सगळे दास बायबलमध्ये त्याच्यासाठी उपलब्ध होते. कोणी श्रीमंत होतं पण उपलब्ध होतं, कोणी गरीब होतं पण उपलब्ध होतं, कोणी लेवी वंशातलं होतं पण उपलब्ध होतं, कोणी आमोस सारखं त्याच्या घरामध्ये कोणी पास्टर नाही, त्याच्या घरामध्ये कोणी सदस्य नाही, पण तो उपलब्ध होता. आणि जो उपलब्ध नव्हता परमेश्वराने त्यांचा वापर केला. प्रेज द लॉर्ड. नॉलेज नंतर येईल, बुद्धी नंतर येईल, पण पहिला काय येईल? आपली तयारी, की मी देवासाठी वेळ देणार, मी देवासाठी उपलब्ध. माझ्या जीवनात पहिली प्रायोरिटी कोण आहे? परमेश्वर. म्हणून परमेश्वराच्या लोकांना आपण कदाचित एका छोट्याशा गावातून आलेलो, आपलं गाव जगाला माहीत नाही, आपल्याकडे मोठी पदवी नाहीये, मोठं व्यासपीठ नाहीये, पण जर देवाची निवड आपल्यावरती झालेली आहे तर स्थानीय असणे ही मर्यादा नाहीये, परंतु देवाच्या गौरवाची सुरुवात आहे. आपण इथं राहून पण ते काम करू शकतो जे मोठ्या शहरामध्ये लोक करू शकतात. किती जणांना वाटतं असं करू शकतो? कॉन्फिडन्स करू शकतो, अशी मंडळी बनवू शकतो, आपण शिस्तीत येणारे लोक बनवू शकतो. आमेन. आपण असे व्यक्ती बनवू शकतो की आपल्याकडे पाहून इतर म्हणतील की मला पण अशा प्रकारे देवाला फॉलो करायचं. त्या व्यक्तीचा विश्वास कधी हल्ला नाही. मी 10 वर्षापासून 20 वर्षापासून त्या व्यक्तीला ओळखतो आणि त्या व्यक्तीने देवाला कधी सोडलं नाही, म्हणून मला पण त्या व्यक्तीसारखं बनायचं आहे. तुमचं जीवन या ठिकाणी राहून तुम्ही अनेक लोकांवरती प्रभाव पाडू शकता. प्रेज द लॉर्ड. वैजापूरच्या बाहेर पण तुमचा प्रभाव जाऊ शकतो, संभाजीनगरच्या बाहेर प्रभाव जाऊ शकतो. तसं जीवन तुम्ही जगलं. परमेश्वर काय करतो? परमेश्वर काय करतो? सर्वसाधारण लोकांना निवडतो. दावीद मेंढपाळ होता, गिदोन एक छोट्याशा कुळातील होता, आमोस हा संदेश नव्हता, तो एक मेंढपाळ होता, पेत्र मासे मारणारा होता, परंतु परमेश्वराने त्यांना उचललं आणि असामान्य त्यांना बनवलं. देव आज पण येतो. स्तोत्र संहिता 113 7 आणि 8 पासून. स्तोत्र संहिता 113 वचन 7 आणि 8. स्तोत्र संहिता 113 वचन 7 आणि 8. तो गरिबांना धुळीतून वर उचलतो. तो गरिबांना धुळीतून कुठे उचलतो? कुठे उचलतो? किती लोक देवाने नशेतून वर उचलले, वासनेतून वर उचलले, आजारातून वर उचलले. हालेलुया. मानसिक प्रॉब्लेम मधून देवाने वर उचललेले आहे. आपण सगळे म्हणू शकतो की देवाने मला धुळीतून मी जे होतो मला वरती उचलले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
धुळीतून उचललेलं. हे कधी विसरायचं? आपण एकेकाळी फक्त लाकूड होतो हे विसरायचं. आपण एकेकाळी फक्त बाबळीचं लाकूड होतो हे विसरायचं. आपण एकेकाळी काट्याने घेरलेले होतो हे कधी विसरायचं नाही. पण परमेश्वराने तिथून बाहेर काढलं. आमेन. आपण सर्वसाधारण लोकांमध्ये राहतो, पण आपलं जीवन सर्वसाधारण नाही. आमेन. आपलं जीवन स्वर्गीय आहे. आपलं जीवन स्वर्गीय आहे. तो गरीबाला धुळीतून वर उचलतो. पुढे आणि गरजवंतांना राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो. अशा करिता की ते आपल्या अधिपतीच्या बरोबर बसावे. बस. तो काय करतो? धुळीतून वर काढतो आणि अधिपतींच्या रांगेमध्ये आपल्याला बसवतो. प्रेज गॉड. हालेलुया. देवाचा राज्य ज्यावेळेस तुम्ही येतात, परमेश्वर तुम्हाला अशा लोकांसोबत बसायला लावेल ज्यांच्या सोबत बसायची आपली लायकी नव्हती. आमेन. ज्यांच्या सोबत आपली बसायची लायकी. तुम्ही अशा लोकांना देवाचं वचन सांगतात की ज्यांच्याशी तुम्हाला बोलायला पण काय हे कळत नव्हतं, पण देवाने तुम्हाला पाठवलं. देवाने तुम्हाला शक्य केलं. देव कशा प्रकारे जायला, देव कसं जीवन चेंज करतो. तो गरीबाला धुळीतून उचलतो आणि त्याला सरदारांबरोबर बसवतो. पहिले शमूएल अध्याय 2 वचन 8. पहिले शमूएल अध्याय 2 वचन 8. तो दीनाला धुळीतून उठवतो. तो दीनाला म्हणजे नम्र लोकांना, गरीबांना काय करतो? धुळीतून वर उचलतो आणि त्याला मानाच्या आसनावरती बसवतो. वो गरीब को, दीन लोगों को चुनता है और जहाँ पे आदराचं सिंहासन आहे त्या ठिकाणी बसवतो. येशूने काय केलं? येशूने काय केलं? आपण जे अनाथाच्या आत्मामध्ये होतो, आपण जे अंधकाराच्या राज्यात होतो, तिथून आपल्याला काढून ख्रिस्ताच्या उजव्या हाताला आपल्याला बसवतो. प्रेज द लॉर्ड. आपण जे धुळीमध्ये होतो, पापाच्या धुळीमध्ये होतो, नशेच्या धुळीमध्ये होतो, जगाच्या धुळीमध्ये होतो, देवाने आपल्याला उचललं आणि परमेश्वराने आपल्याला त्याच्या मंदिरामध्ये दिलं. ही तुमची मंडळी आहे. ही माझी मंडळी आहे. या ठिकाणी तुम्ही बसा, या ठिकाणी तुम्ही या आणि या ठिकाणी तुम्ही वाढा. आणि ख्रिस्त या मंडळीचा सरदार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्त प्रत्येक मंडळीचा स्वामी आहे. दाविदाने मफीबोशेतला उचललं लोदबारवरून आणि त्याने त्याच्या मेजावरती बसवलं. आयुष्यभर मफीबोशेत जो होता तो दाविदाचा पुत्र म्हणून त्या ठिकाणी राहिला. देवाने आपल्याला ते म्हणून चर्च देवाने का दिलं? टाइमपास म्हणून नाही. मंडळी देवाने का दिली? फक्त धार्मिक स्थळ म्हणून नाही की दर रविवारी जा, प्रार्थना करा आणि चालला. देवाने या ठिकाणी दिलं आपण एकमेकांची संगती करा. लोहा लोहे को काटता है. लोहा लोहे को. मग चर्च मध्ये एक विश्वासदारा दुसऱ्या विश्वासदाराला तेज बनवे, धार देऊ. काय करायला धार. मग आपल्या जीवनाकडे पाहून इतर विश्वासदाराला काय भेटली पाहिजे? धार भेटली पाहिजे. तुमच्याकडे पाहून कुणीतरी म्हटलं पाहिजे त्यांच्याकडे पहा, ते किती पुढे चालले, मी किती मागे राहिलो, मला गंज लागलेलं. आता मी पण काय करतो? त्याच्यासोबत राहतो आणि मला पण काय होईल? प्रार्थना करायला इंटरेस्टिंग, वचन वाचायला इंटरेस्टिंग, आमेन, चर्च करायला इंटरेस्टिंग. तो दीनाला धुळीतून उचलतो आणि त्याच्या मानाच्या आसनावरती बसवतो. म्हणून कधी आपण म्हणायचं नाही की मी फक्त वैजापूरचा आहे, मी एका छोट्याशा गावातून आलेलो, माझ्यामध्ये काही विशेष नाही. जर देवाने वाळवंटामध्ये बाबळीच्या लाकडाला निवडलं आणि त्याला शुद्ध सोन्याचं मुलम त्या ठिकाणी चढवला, तर तो आपल्या जीवनावरती पण उचलेल आणि त्याचे गौरव आपल्या जीवनामध्ये पण भेटतो. आमेन. किती जणांना असं जीवन पाहिजे? देव आपल्याला त्या ठिकाणी सापडतो ज्या ठिकाणी तो आपल्याला उचलतो, शुद्ध करतो, घडवतो
आणि आपल्याला गौरवाने तो सांगतो. म्हणून लाकूड जो आहे ते सोनं बनत नाही, परंतु सोन्याचे आच्छादन त्याच्यावरती होतं आणि मग त्याची किंमत बदलते. Praise the Lord. लाकूड बदलत नाही, त्याचा गुणधर्म बदलत नाही. ते लाकूड आहे दिसतं, परंतु त्याला कव्हर कोणी केलेलं आहे? सोनं. आपलं जीवन, आपलं शरीर आहे तसंच, परंतु काय आपलं आच्छादन कोणाचं लागलेलं आहे? येशू ख्रिस्त. सोनं म्हणजे येशू ख्रिस्त. पण त्या सोन्याला जर काढलं, गोल्ड को अगर निकाला तो क्या बचेगा? केवळ आपल्या जीवनातून ख्रिस्ताला जर काढलं, काय राहील? फक्त शरीर, मानव. Praise the Lord. म्हणून आपल्याला त्या सोन्याने स्वतःला काय करायचंय? मडवायचं. ते सोनं लागलं पाहिजे. दर रविवारी थोडं थोडं सोनं आपल्याला लागलं. देवाचं वचन आणि आत्मा. हालेलुया. सोनं म्हणजे देवाचं वचन, सोनं म्हणजे देवाची आत्मा. दोनच गोष्टी भरा, देवाच्या वचनाने भरा, देवाच्या आत्म्याने भरा. बाकी आपल्याला काही काम नाही. देवाच्या वचनाने भरणं आणि देवाच्या आत्म्याने. हे 3 महिने देवाच्या वचनाने आणि आत्म्याने भरण्याचे. हे 3 महिने प्रियांनो, सप्टेंबर पर्यंत आपण आपलं पाणी शोधलं पाहिजे, आपली मुळं खाली केले पाहिजे. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं की मी अजून मुळावलेलो नाही, मी कोणाचे सांगण्याने लवकर बघतो, मी कोणाच्याही बोलण्याने मला लवकर राग येतो, मी कोणाच्याही मी प्रार्थनेमध्ये टिकू शकत नाही, मी मंडळीमध्ये टिकू शकत नाही, जर तुम्हाला वाटतं नो प्रॉब्लेम, हे 3 महिने तुम्ही तुमची जड जमिनीमध्ये खोदा आणि असं झाड बघा की जे वारा येईल का काय येईल तुम्हाला काहीच होणार नाही. दुष्काळ जरी पडला सगळ्या ठिकाणी, तुम्ही ऑलरेडी पाणी साचून ठेवले. यिर्मया म्हटला की मला देवाचं वचन मिळालं आणि मी ते खाऊन घेतलं, तिजोरी ठेवलं नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन उसने तिजोरी में नहीं रखा, प्रभु का वचन उसने बिस्तर के नीचे नहीं रखा, संभाल के उसने खा लिया. म्हणजे की ते मला पाहिजे. आय वॉन्ट टू बी कंटेंट बाय द वर्ड ऑफ गॉड. आमेन. ही 3 महिने एक आत्मिक सवय लागून जाईल. फॅमिली प्रेयर करायची की तुम्ही कुठेही गेला, कितीही उशीर झाला, काही झालं तरी पण तुम्ही न चुकता 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं का होईना फॅमिली सोबत प्रार्थना करता. रोजचे प्रेयर पण तुम्ही 3 महिने मी रोज अपडेट देणार आहे, त्याच्यानंतर मी देणार नाही, कारण की तुम्हाला ती सवय लागून जाईल. तुम्ही स्वतः वचन काढता, तुम्ही स्वतः प्रार्थना करता, तुम्ही स्वतः करून घेता, तुम्ही स्वतः कुटुंबासोबत एक गीत गाताल आणि प्रभूची स्तुती तुम्ही करता. प्रेज द लॉर्ड. ओबेदेदमचा 3 महीने यूं ही आशीष नहीं आई, ये सब उसने किया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने देव होत नाही, परंतु जेव्हा पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्य करतो तेव्हा आपण देवाच्या गौरवाचे वाहक आपण बनतो. मग आत्म्याने तुमच्या जीवनात कार्य करू द्या. आत्मा काय करत माहिती आहे? पवित्र आत्मा काय करतो? बऱ्याच लोकांना माहित नाही. बऱ्याच लोकांना तर पवित्र आत्मा आला म्हणजे मी अन्य भाषा बोलतो, बरोबर की नाही? पवित्र आत्मा आला म्हणजे मी काय करेल? कोणावरती हात ठेवून चिववरती चिव खाली पडून जाईल, याच्यावरती रुमाल फेकेल, ती खाली पडून जाईल. ते काम नाही पवित्र आत्म्याचं. ते काम नाही. पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो तो तुमच्या शरीराला नियंत्रणामध्ये येतो. कारण की आपलं शरीर एकीकडे पळतं. आपलं शरीर आत्मिक गोष्टी समजत नाही, देवाचं वचन समजत नाही, आत्मिक गोष्टीची समज 0 आपली. शरीर आपल्याला नाशाकडेच घेऊन जातं. ते तिथंच जाणार आहे शरीर नेहमी, काही जरी करत. पण आत्मा काय करतो? शरीराला कंट्रोल करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून पवित्र आत्मा पाहिजे. पवित्र आत्मा इसलिए नहीं चाहिए. लोग बोलेंगे उस पास्टर के पास वो दान है, वो सिस्टर के पास वो दान है, इसलिए नहीं पवित्र आत्मा चाहिए. ते सेलिब्रिटी दान है. बरेच लोक मागतात प्रभू मला पवित्र आत्माने भर. यस, फिल मी विथ द होली स्पिरिट. जेणेकरून माझ्या चर्चमध्ये आता 30 लोक आहे, पण पवित्र आत्मा येईल तर 60 लोक होते. मग 60 लोक आले, मग 60 ने 90 लोक होते. काही लोक पवित्र आत्मा मागतात, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये. उपवास चालू प्रार्थना कशासाठी? भविष्यवाणी करायला. मग प्रत्येक शहरामध्ये एक आंटी असते,
ती स्वतः बनवलेली प्रॉफिट असते. एक अंतर असतो तो स्वतःहून स्वतःला पाळत समजतो आणि तो मग लोकांवरती भविष्यवाणी करतो. देवाची निवड नाही, देवाचे बोलवणं नाही, काय. पण कशासाठी दान मागतो? त्यांची सेवा वाढली पाहिजे. पवित्र आत्मा तुमची सेवा वाढवण्यासाठी येतो. हॅलो, पवित्र आत्मा संख्या वाढवण्यासाठी येत नाही. पवित्र आत्मा तुमचं शरीर नियंत्रण करायला येतो. कैसे? पत्रस काही दिवसापूर्वी शरीराने तो बोलला की मी येशूला ओळखत नाही, मी येशूला ओळखत नाही, मी त्यांच्यातला नाही. किती वेळेस? 3 वेळेस. येशूने सांगितलं होतं की तू मुलगा हरवण्यापूर्वी 3 वेळेस माझा इन्कार करशील. झालं तसं झालं. पण पवित्र आत्मा आला. काय झालं? पवित्र आत्मा आला. तो भित्रा पत्रस ज्याने खिशातून चाकू काढला आणि येशूला धरायला आलेल्या सैनिकाचा कान कापला, तो पत्रस, येशूने 3 वेळेस त्याला इन्कार केला, तो पत्रस पवित्र आत्मा ज्यावेळेस आला प्रेषितांच्या कृत्यामध्ये सगळ्यात पहिलं पेत्र उभा राहिला देवाच्या वचनाचा प्रचार करा. क्या होगा पवित्र आत्मा आने से? पवित्र आत्मा आने से उसका डर चला गया. प्रेज द लॉर्ड. त्याची मरायची भीती चालली. आमेन. ज्या येशूला तो ओळखण्याचं पण नाकार केलं, आता त्याचा प्रचारक तो झाला. स्टार प्रचारक येशू ख्रिस्ताचा. आमेन. मी ख्रिस्ती आहे हे सांगण्याची पण त्याला लाज वाटत होती. मी येशूचा चेला आहे, मी येशू सोबत राहिलो 3.5 वर्ष, हे सांगायचं पण त्याला लाज वाटली. तोच पेत्र सगळ्यात पहिला उभा आहे. कैसे हुआ? पवित्र आत्मा. बाइबल में नहीं लिखा है पवित्र आत्मा आया, पत्रस 3 दिन तक तोड़त रहे. पवित्र आत्मा आला, सगळे बेकाबू हो गए. नो, पवित्र आत्मा आला आणि पडलेला पेत्र उभा राहिला. सो पवित्र आत्मा आता है गिरे हुए लोगों को उठाने के लिए. गिरे हुए कौन है? हमारा शरीर. प्रेज द लॉर्ड. पडलेले कोण आहे? आपलं शरीर. बाइबल में अजून एक वचन है, शरीर तर दुर्बल है लेकिन आत्मा मजबूत है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. शरीर तुमचं नेहमी प्रार्थनेला मना करेल. बरोबर. शरीर तुम्हाला नेहमी देवाच्या मंदिरात येऊ देणार. शरीर तुम्हाला नेहमी वचनापासून दूर घेऊन जाईल. परंतु जर पवित्र आत्म्याने तुम्ही भरलेले, तुम्ही तुमच्या शरीराला कंट्रोल करता. म्हणून मला पवित्र आत्मा पाहिजे. यासाठी मी पाहिजे की मी 10 लोकांना जाईल, मला दान मिळालं, मी आता अन्य भाषा बोलते, बोलून पण दाखवलं काही. त्यासाठी पवित्र आत्मा नाही. अन्य भाषा येईल हे कॉमन साईन. अन्य भाषेला काय? कॉमन साईन. पण पवित्र आत्म्याने मी भरलेलो आहे हे कसं कळेल? जेव्हा मी माझ्या शरीराने चालणार नाही, पण आत्मेनेच. आत्मा माझ्यात राज्य. म्हणून आपण लाकूड आहे प्रियांनो, पण फक्त लाकूड राहायचं, सोन्याने आतून आणि बाहेरून त्याला काय करायचं? मडवायचं. 2 कोरिन्थियस पत्र अध्याय 4:7. हा खजिना आमच्या जवळ मातीच्या भांड्यात आहे. मातीचे भांडे म्हणजे कोण? आपण कोणतं भांडे? मातीचं भांड. हा खजिना आमच्या जवळ मातीच्या भांड्यात आहे, जेणेकरून सामर्थ्याचे श्रेष्ठत्व देवाचे आहे हे दिसून यावे. आपण सगळे मातीचे भांडे, पण त्या भांड्यामध्ये खजिना आहे. प्रेज द लॉर्ड. आपण कोण आहे? सगळे मातीचे भांडे, पण मध्ये कोण आहे? आपल्यामध्ये कोण आहे? राजांचा राजा आणि प्रभूचा. आपल्यामध्ये कोण आहे? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. आपण कराराची पेटी, आपण लाकडाचा संदूक. आणि देवाने आपल्याला निवडलं आणि देवाने आपल्यामध्ये खजिना टाकला. आयुष्यभर आपण देवाला धन्यवाद देतो. प्रभू तू म्हणाले, मी रोज न चुकता देवाला धन्यवाद की प्रभू थँक गॉड, तू मला तुझी सेवा करण्यासाठी मी
खूप अडचणी सेवेमध्ये, खूप अडचणी, अपमान आहे, तिरस्कार आहे, टेन्शन आहे. पण मी रोज देवाला धन्यवाद देतो की तू माझी निवड केली. Praise the Lord. तू माझी निवड, देवाने मला निवड, देवाने आपल्याला निवड. बायबल सांगतं तुमने उसे नहीं चुना, उसने ही तुमको चुना. तुम्ही त्याला निवड केली नाही, परंतु त्याने तुमची निवड केली. म्हणून आपण उभा राहू आपल्या जागेवर. हा देवाचा मार्ग आहे, ही देवाची पद्धत आहे, ही देवाची सिस्टम की तो स्थानीय लोकांना निवडतो, तो बाबळीच्या लाकडाला निवडतो आणि तो त्या लोकांना त्याच्या कृपेने झाकून टाकतो. आमेन. आमेन. आणि त्यांच्याद्वारे जगाला आपले गौरव दाखवतो. परमेश्वर स्वर्गातून प्रकट होणार नाही, तो तुमच्याद्वारे प्रकट होणार. परमेश्वर लोगों को ड्रीम में, ख्वाब में उड़ता हुआ नहीं आएगा, वो आपको लेकर जाएगा. तुमच्या उस गाव में, तुमच्या उस गाव में तुम्ही त्या ठिकाणी जा आणि देवाने तुम्हाला सांगितलेलं आहे, माझं वचन घ्या, यरूशलेम, समरोन आणि यहुदा आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझ्या नावाचे साक्षी. हालेलुया. मग कधीच तुमच्या जीवनाकडे पाहून स्वतःला कमजोर समजू नका. आमेन. आणि आपला वेळ वाया घालू नका. आमेन. आपला वेळ वाया घालू नका. आपलं जीवन एक एक्सपायरी डेट आहे. देवाचे गौरव त्याला एक्सपायरी डेट आहे. प्रेज द लॉर्ड. मग तो खजिना एका मातीच्या भांड्यातून दुसऱ्या मातीच्या भांड्यामध्ये जाईल. आपण म्हातारे झाल्यावर ही लेकरं त्यांच्यामध्ये तो खजिना ट्रान्सफर करतो. प्रेज द लॉर्ड. मग ते भांडं काय हळूहळू कमजोर होईल, पण दुसरं भांडं तयार होईल. प्रेज द लॉर्ड. हे लेकरं देवाचं वचन घेऊन पुढे जातात नवीन पद्धतीने, आणखी प्रभावशाली पद्धती. पण प्रत्येक लेकरू देवाच्या मंदिरात आला पाहिजे. प्रत्येक मुलं मुली देवाच्या चर्चमध्ये आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्याच वयापासून त्यांच्यामध्ये तो खजिना ट्रान्सफर करतो. प्रेज द लॉर्ड. त्या लाकडाला घेऊन त्याला सोन्याची परत आपल्याला चढवतो. या आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. ह्या वेळेस आपले डोळे बंद करू. पण पुन्हा आपण धन्यवाद. हालेलुया, हालेलुया.